नमस्कार, मी आपला मित्र विवेक शेट्टी। आज माझ्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे, कारण आज आपण एक विषयावर चर्चा करतोय जो माझ्या हिशोबाने आपल्या जीवनातही नाही पूर्ण जगात फार महत्त्वपूर्ण विषय आहे। आणि हा विषय आहे ह्यूमन माइंड, मन। हा विषयाच्या सामग्री कंटेंट समजून घ्यायच्या आधी आपण याचा संदर्भ कॉन्टेक्स्ट समजून घेऊ, हे फार महत्त्वाचं आहे। तर संदर्भ काय आहे, कॉन्टेक्स्ट काय आहे, हे जरा प्लीज नीट ऐका। आपल्याला आपली कॉम्प्युटरची सॉफ्टवेअर माहिती आहे, मोबाईल फोनची सॉफ्टवेअर माहिती आहे, आपला गाडीचा ब्रेक कुठे आहे, ॲक्सिलरेटर कुठे आहे, हे सगळं माहिती आहे आपल्याला। पण हा मन जो आपला पूर्ण जीवन चालवतो, याची सॉफ्टवेअर आपल्याला अजिबात माहित नाही। फार विचित्र आहे। आणि याच्यामुळे एवढे प्रॉब्लेम्स घडतात। समजा एखाद्या वेळी तुम्हाला तुमच्या गाडीचा ब्रेक कुठे आहे, ॲक्सिलरेटर कुठे आहे, गिअर कुठे आहे ते माहित नसेल तर गाडी कधी उडी मारणार, कधी स्पीड घेणार, कधी कुठे जाऊन थांबणार आणि तुम्हाला काहीच नाही कळणार। असं होतोय आपल्या जीवनमध्ये, कारण आपल्याला हा माइंड, मन याची सॉफ्टवेअर अजिबात माहित नाही। आणि अशा परिस्थितीत हे समजून घ्यायचं फार महत्त्व आहे की आपल्या जीवनात किंवा जगात कुठलाही जेव्हा एक चांगली गोष्टी घडतो, समजा एखादा सायंटिस्टने एक नवीन आविष्कार केला, तर आधी त्या आविष्काराचा विचार नक्की त्याला पहिलं आपला मनात करायला लागतं। नंतर पुढे जाऊन तो काहीतरी मार्ग काढेल, काहीतरी ॲक्शन प्लॅन तयार करणार आणि ते वास्तविक जीवनमध्ये सत्य म्हणून प्रकट होणार। तसंच एखादा माणूस जेव्हा एक वाईट काम करतो, त्याचाही विचार पहिलं त्याला आपल्या मनात करायला लागतं। तर जगात, आपल्या जीवनात जेवढं चांगल्या गोष्टी घडतात, जेवढं वाईट गोष्टी घडतात, ते पहिलं आपल्या मनात घडतो। तर हा मनाचा सॉफ्टवेअर समजून घ्यायचा फार महत्त्वाचा आहे। आणखीन एक महत्त्वाचा विषय तुमच्या लक्षात आणतो। आपण पाहिजे तेव्हा आपला हात फिरवू शकतो, असं राईटला करू शकतो, लेफ्टला करू शकतो, पाय जसं पाहिजे आपण उचलू शकतो, खाली ठेवू शकतो। पण मनाची कॉमेंट्री 24 तास 365 दिवस चालूच असते। ह्याला स्विच ऑफ स्विच ऑन करायला आपल्याला माहीतच नाहीये। तर हा संदर्भ समजून घ्यायचा फार महत्त्वाचा आहे। आणि समजा एखाद्या वेळी तुम्हाला सॉफ्टवेअर माहिती पडेल, तर नक्की जीवनात फार मोठा ट्रान्सफॉर्मेशन, चेंज नाही, माझ्या शब्दाचा प्रयोगवर लक्ष द्या प्लीज, ट्रान्सफॉर्मेशन, मोठा ट्रान्सफॉर्मेशन यायची शक्यता आहे। तर चला, हा एक सुंदर प्रवास आहे आणि आम्ही ह्या प्रवासात सहभागी आहोत। हे माझ्यासाठी फार आनंदाचा विषय आहे। प्रवासात एक लक्षात नक्की ठेवा, आपलं ध्येय काय आहे, गोल काय आहे, त्याच्यावर जास्त अटेन्शन ह्यावेळी देऊ नका। प्रोसेस म्हणजे प्रक्रियाचा पूर्ण आनंद घ्या, विथ कंप्लीट जे आपण सांगतो इन्व्हॉल्वमेंट, इंटेन्सिटी ऑफ इन्व्हॉल्वमेंट। याचं पण एक महत्त्वपूर्ण कारण आहे आणि हे कारण नीट समजून घ्या। ऑलिम्पिक रेसमध्ये हुसेन बोल्ट जर पळतोय आणि समजा एक 400 मीटर्सचा रेस आहे, ऑलिम्पिक्स आहे, सर्क्युलर ट्रॅक आहे, असं जाऊन त्याला पूर्ण फिरून इकडे यायचं आहे, हा फिनिशिंग लाईन आहे त्याचा। आता समजा एखादा वेळ त्यांना एकदा लक्षात घेतलं की गोल इकडे पोहोचायचं आहे आपल्याला, म्हणजे ध्येय इकडे आहे, आपला फिनिशिंग लाईन इकडे आहे। नंतर पळताना त्यांनी एक डोळं जर इकडे ठेवलं आणि एक डोळं जर ट्रॅकवर ठेवलं, तर नक्कीच तो रेस नाही जिंकणार। एकदा फिनिशिंग लाईन बघितलं, नंतर पूर्ण प्रक्रिया म्हणजे ट्रॅकवर दोन्ही डोळं ठेवून त्याला रेस पळायला लागेल, तर जाऊन तो
नक्की विनर म्हणून त्या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच तो विनर म्हणून उभारणार. मित्रो, तर हा संदर्भ आहे, पण आता आपण समजून घेऊ की ह्यूमन माइंडचं सामग्री म्हणजे कंटेंट काय आहे. हा पहिला एपिसोडमध्ये प्रभात कट्टामध्ये मी आपल्याला ह्यूमन माइंडची कंटेंटची एक इंट्रोडक्शन करून देतो. तसं जर आपण चर्चा केली तर 16 कॉम्पोनेंट्स आहे आणि 16 फर्दर 84,000 कॉम्पोनेंट्स मध्ये आम्ही डिवाइड करू शकतो. पण एवढं सगळं आपण सध्या बाजूला ठेवू. फॉर अंडरस्टँडिंग आपण 4 कॉम्पोनेंटवर फोकस ठेवू. आणि हा 4 कॉम्पोनेंट आहे. फर्स्ट, बुद्धी म्हणजे इंटलेक्ट. सेकंड, मानस म्हणजे मेमरी. थर्ड, अहंकारा म्हणजे आयडेंटिटी. आणि लास्ट, चित्ता म्हणजे प्युअर इंटेलिजन्स. हा 4 कॉम्पोनेंट्स आहे आणि पुढे जाऊन हा 4ही कॉम्पोनेंट वर आम्ही डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत.